अजून एक घ्यायचं आपल्याला ही ट्रॉली. संपत नाही अजून, भरपूर भरपूर सामान राहिलं. हां, अंगारकी चतुर्थीचा उपवास करणं इज इक्वल टू सगळ्या संकष्टी चतुर्थींचा उपवास करणं इतक्यात इक्वल असतं. सो आज मी आणि प्रतीकने दोघांनी सुद्धा उपवास ठेवला. क्यूटी पपी टेरी टेरी. आणि ते सगळं खूप कमी प्राईजमध्ये अवेलेबल आहे. दॅट्स द गुड थिंग. हे गाईज, वेलकम बॅक टू माय अनदर व्लॉग. म्हणजे या सिरीजमध्ये जिथे मी नवीन ठिकाणी शिफ्ट होती आहे, सेटल करते आहे आणि सगळ्या गोष्टी करते आहे, तर त्या मी ठरवलं आहे की तुमच्यासोबत शेअर करायच्या. जसं की तुम्ही माझ्या मागच्या व्लॉगमध्ये सगळं बघितलंच असेल. सो आजचा दिवस आहे, म्हणजे फर्स्ट डे आहे या घरातला माझा. आणि घरात काहीच सामान नाही आहे. जेवढं मी सामान आणलं आहे तेवढं मी इथे शिफ्ट केलेलं आहे. आणि आता मेन गोष्ट आहे की सगळा किराणा माल किंवा जे स्वयंपाकासाठी किचनमध्ये घरासाठी जे ग्रॉसरी लागतं किंवा जे काही लागतं ते आता मी घ्यायला चाललो आहे डीमार्टला. सो खूप मोठा टास्क आहे हा, पण खूप मजा येणार आहे. आणि काय काय घेतो आहे आपण, कसं काय 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 मी सगळं शेअर करते. फर्स्ट टाईम घरात सगळं सामान येणार आहे. सो बघूयात आपण. आता जाऊयात लगेच डीमार्टला. आणि त्याच्यानंतर पण एक सरप्राईज आहे, म्हणजे माझी फेवरेट प्लेस आहे. मी ऑलमोस्ट 80% शॉपिंग मी डीमार्टमधून करणार आहे. पण ज्या मेन डेकोरेटिव्ह गोष्टी आहेत किंवा ज्या अशा मला क्यूट एस्थेटिक गोष्टी हव्या आहेत त्या मी एका ठिकाणी जाऊन घेणार आहे. आणि ती जी प्लेस आहे, ओ गॉड, म्हणजे इट्स अ ड्रीमी प्लेस. तर तीसुद्धा मी तुम्हाला दाखवते, पण त्याच्यासाठी ब्लॉग एंडपर्यंत बघा. ओके, बाय. शॉपिंग राहिली बाजूला. शॉपिंग जस्ट तिथं मागे डीमार्ट आहे हे वालं. आणि इथं आल्याला आम्हाला इथं मोमोजचा खेळला दिसला आहे. सो जिथे मोमोज दिसतील तिथे मी खाल्ले नाही असं होणारच नाही. आणि मोमो खाऊन खाऊन माझाच मोमो झाला आहे. सो आणि प्रतीकला बिलकुल मोमो आवडायचे नाहीत, बिलकुल. पण तो माझ्यासोबत राहून त्याचे पण फेवरेट झाले आहे ना. कुठल्या आवडतात तुला? स्कीम पेरी पेरी फ्राय. सॉरी, पेरी पेरी फ्राय. स्टीम नाही आवडत त्याला. आता ते पण आवडायला लागले हळूहळू. आणि आता पेरी पेरी फ्राय. सो आता पहिलं आमचा आता प्लॅन असं झाला आहे की पहिलं मोमो खायचे, त्यानंतर पाणीपुरी खायची, आणि मग जर आपल्याला ताकद येईल मग त्यानंतर जायचं डीमार्टमध्ये शॉपिंग करायला. कूल कूल. येस. यो यो. आणि प्रतीकने असा कूल आउटफिट घातलेला आहे. एकटा पोरगा वाईब करत चाललाय. मोमो खाएंगे, मोमो खाएंगे. मोमो झालेले आहेत. हाऊज इट नाईस. आम्ही पाणीपुरी खाला. रमामुळे माझं तोंड सवळलंय आज. काही संबंध आहे का? आणि त्यात तिने मला चड्डीवर आणली, छोट्याशा चड्डी. मुली तर बघतातच, पोर आणि वयस्कर माणसं पण अशी वर खाली बघतात माझ्याकडे. ते चड्डीमुळे नाही बघत आहे, तू तेवढा हँडसम आणि कूल आहे. शॉपिंग राहिली बाजूला, खादाड कामात चालू आहे आमचं. डेंजर गर्दी आहे डीमार्टमध्ये. नाही, नो जंक, ओनली हेल्दी अँड किराणा माल. पैसे बचाव मोहीम घ्यायचा आहे. गुड्डे गुड्डे धर बस. सो अति बब्बू. सो अति गर्दी असल्यामुळे जरा हळू आहे बघ. ह्याला काय घाई आहे काय माहिती. अख्ख्या घराचं मला सामान भरायचं आणि पुढं पुढं जायचं. थांब जरा. प्रतीकला विचारलं हानी लागणार आहे का तुला, तर याला काय म्हणा हानी, तर लाजतो हे इकडे. त्याला वाटतं मी त्याला हानी बोलली. देवा. इथे मी सांगते तुम्हाला तर काय चाललंय या पोराचं. ते तू काय ठेवतोस पण आता काय सांगा. इथे ही चिंग्स शेजवान चटणी होती आणि त्याच्या शेजारी ही होती, तर मी ही प्रेफर करणार का ही, आता तुम्हीच सांगा. तर हा म्हणता नाही घ्यायची ही वाली, पण मी हीच घेणार. आय लव्ह यू रणवीर सिंग. काय म्हणजे तेच प्रेफर करणार ना. हे बघ पप्पू मत रख मी चल हातातच घेते बाई, ठेवून देते.
इथे 9:30. अजून एक घ्यायचं आपल्याला ही बाकी ट्रॉली. आता, हा. संपत नाही अजून भरपूर भरपूर सामान राहिलं. ऑलमोस्ट एवढं सगळं सामान घेतलेलं आहे आम्ही. आता बजेटमध्ये बसतं का नाही. बजेटचं आहे पण जरा सिलेंडरच नाही, गॅस नाही आणि पुरीनं बघा काय काय घेतले. येणार आहे उद्या सिलेंडर. बुकिंग झालेलं आहे आमचं. ओके अब क्या बोलणे काय आपको. नाही काय बाबा आता निवांत लावा. मला टेन्शन आलं आता एवढं सगळं सामान लावायचं. घेतलं ना रे आपण सगळं, काय राहिलं नाही ना. मला वाटतं एक्स्ट्राच घेतलं. पोतं आणलंच नाही हिरवं. आणले की पोतं पण. खूप गर्दी आहे, खूप गर्दी आहे डीमार्टमध्ये. बघू शकता अख्खं फुल झालं डीमार्ट. सगळं फुल आहे. बट प्रतीक असल्यामुळे सोपं झालं सगळं. लेट सी आता किती होत आहेत बिल. आमचं कितीचं बिल होतं आहे. धग 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 धग. फट गई, बोतल फट गई उस भाई. लॉगिन पण नाही याद भरू का. झालं. वेट गया. बिचारा एकट्याने सामान भरलं आणि आता ट्रॉली बसलाय. बट द वन मॅन्डेटरी थिंग आफ्टर डुईंग शॉपिंग इन डीमार्ट इज सॉफ्टी. चालू. बिचारा रे बिचारा. आणि मी त्याला सोडून येतो सॉफ्टी खात बसली. The next day. ओके सो डीमार्ट नंतर आम्ही डायरेक्ट घरी आलो कारण का खूप उशीर झाला आम्हाला डीमार्टमध्येच शॉपिंग करत करत. सो आमचा जो प्लॅन होता की फर्स्ट डीमार्ट आणि देन मिस्टर DIY तो आम्ही स्किप केला. पण मी व्लॉग एकच कंटिन्यू करते अख्खा. काल आम्ही डीमार्टमध्ये गेलो जो तुम्ही आत्तापर्यंत सगळं बघितलं ते. आणि आता इथून आम्ही चाललो आहे मिस्टर DIYला. आणि आज आहे अंगारकी चतुर्थी. सो खूप वर्षांनंतर मी पुन्हा एकदा त्याचा उपवास ठेवलेला आहे. अंगारकी चतुर्थी म्हणजे मंगळवारी येणारी संकष्टी चतुर्थी असते. आणि असं म्हणतात की अंगारकी केली तर सगळ्या संकष्टीचा उपवास केल्यासारखं होतं. म्हणजे त्यात ते म्हणजे काय म्हणतात सगळ्या संकष्टी चतुर्थीचा उपवास करणं इज इक्वल टू अंगारकी चतुर्थीचा उपवास करणं इज इक्वल टू सगळ्या संकष्टी चतुर्थींचा उपवास करणं इतक्या ते इक्वल असतं. सो आज मी आणि प्रतीकनी दोघांनी सुद्धा उपवास ठेवला आणि सकाळपासून आम्ही काहीच खाल्लं नाही आहे, फक्त कोकम सरबत पिलं आहे. आणि आता आमचा प्लॅन आहे की फर्स्ट जायचं गणपती टेम्पलला, गणपती बाप्पाचा आशीर्वाद घ्यायचा आणि मग तिथून काहीतरी फराळाचं खायचं आणि देन तिथून मिस्टर DIYला जायचं. सो मिस्टर DIY खूप कमाल ठिकाण आहे. मी काल बोलले तुम्हाला की म्हणजे खूप क्यूट आणि ॲस्थेटिक गोष्टी तिथे मिळतात. सो आता तिथे गेल्यावरतीच दाखवते. आणि आत्ता जरा एनर्जी कमी लागते कारण खूप भूक लागली आणि खूप कामं केली आहेत आज मी आणि प्रतीकनी, काही न खाता पिता. आणि त्यात आम्ही चालत चाललो. ओके सो चला आता मी डायरेक्ट तुम्हाला मिस्टर DIYमध्ये घेऊन जाते. ओके इथून बाय बाय. ओके सो चला आता मी तुम्हाला इथून डायरेक्ट मिस्टर DIYमध्ये नेते. सो आता मी आलेली आहे गणपती मंदिरला, सिद्धिविनायक. हॅलो. गणपती बाप्पासाठी डोळवा घेतले आम्ही. सुंदर गणपतीची मूर्ती. आम्ही पोचलोय DIYच्या इथे बाहेर. आय एम सुपर डुपर एक्सायटेड. प्रतीक पहिलाच घुसलेला आहे किड्स सेक्शनमध्ये. कसं काय व्हायचं या मुलाचं खेळणी. हे बघ बेब्लेड. जर लहान असते तर लहानपणीचे मी आता खुश झाले असते. ओ माय गॉड लुक ॲट दिस क्यूटी पपीटीज. टेरी आणि ते सगळं खूप कमी प्राईजमध्ये अवेलेबल आहे. दॅट्स द गुड थिंग. ते पेडिक्युअर किट सापडल्यानं प्रतीक मला ओरडतो आहे.
घराच्या डेकोरेशनसाठी आली घरा. अरे पण हे गरजेचं आहे. कलर बोल. पाय बघ कसे झालेत आपले. काय रे बाबा. हा का? हा कोणता घेऊ? स्काय ब्लू. जेसस काय ब्लू घेते. किती क्यूट आहे बघा. असं आपल्याला नेल कटर घ्यायचं होतं. नेलकट घे बाबा घे. ऑलरेडी 2 बाईक्स झाल्यात आणि अजून आमचं चालूच आहे. काय झालं? आणि आजचा बघू जरा दाखवू. आणि आज पण एवढे उडवले आम्ही. चेक करून विषय प्रतीक तुझा चेष्टाच करतोस की. दगदगून होते. हां ओके. सो मी आले DIY मधून. खूप जास्त शॉपिंग केली आणि मला इतकी भूक लागलेली कारण का मी खूप महिन्यानंतर उपवास केलेला आणि त्यामुळे मला असं एकदम डाऊन फील व्हायला लागलं. एकदम नाही का लो फील होतं. मला खूप जास्त भूक लागलेली त्यामुळे मी व्लॉग वगैरे शूट करायचं राहिलं बाजू. मला खूप भूक लागली होती त्यामुळे मग मी गेले आणि माझा उपवास सोडला आणि व्लॉग नाही घेतला. आणि आता मी घरी आले आणि आता सगळं सामान बघून मला डोकंच दुखायला लागलं. ये शिफ्टिंग ये सब इतना टफ क्यों है भाई. असं रेडीमेड तुझ्या जनतेला. ॲक्च्युली माझा पसारा खूप आहे. म्हणजे माझं सामान जास्त आहे आणि मी आत्ता मावशीच्या जेवण केलं आणि मावशीकडे जाऊन माझं राहिलेलं सामान आणलं. तर बाबो जेवढं मी घरून वाईतून घेऊन आली आहे सामान तेवढं आता माझं इथलं सामान झालं आहे. बट मी ठरवलं आहे की जेवढं लागणार आहे ना मला, जेवढं इम्पॉर्टंट आहे तेवढंच ठेवणार. बाकीचं मी त्याचं काहीतरी काम तमाम करणार असं मी ठरवलं कारण का मला पसारा नको आहे. आणि हे मी आता DIY मिस्टर DIY मधून एक होतं, 2 होतं आणि ही बकेट आणली आहे. आणि या बकेटमध्ये आत खूप काय ठेवले मी. बट मी ठरवलं की मी मिस्टर DIY मधून जेवढं काही आवाज बंद कर मला कॉपीराईट लागेल. सो मी ठरवलं की मी जेवढं मिस्टर DIY मधून जे काय आणलं आहे त्याचं मी हॉल करणार आहे. म्हणजे मिस्टर DIY हॉल असा एक सेपरेट ब्लॉग बनवणार आहे ज्याच्यात खूप मी क्यूट आणि खूप भारी गोष्टी आणलेल्या आहेत. तर त्या मी सगळ्या दाखवणार आहे तुम्हाला. नेक्स्ट व्लॉग येईल याच्यानंतर. आणि आता हा माझा जो शॉपिंग डे होता म्हणजे पहिला DMartला गेलो. DMartमध्ये एवढी शॉपिंग केली. म्हणजे ॲक्च्युली गरजेचंच होतं. नवीन घर म्हणलं की सगळं सामान भरायलाच लागतं. एकदम शून्यापासून सगळं भरलेलं आहे मी. म्हणजे एकदम मिठापासून ते जाम गोष्टी आहेत मेजरवाल्या त्या सगळ्या. स्टील अजून थोडं सामान राहिलेलं आहे. म्हणजे मला जे आता मी पीठ दळून आणेन, गहू वगैरे दळून आणेन मी, त्याच्यासाठी मला मोठे डबे लागतील. ते डबे राहिलेले आहेत. बाकी सगळं झालेलं आहे. सो आता मी शॉपिंगचा व्लॉग इथेच एंड करते. याच्यानंतर मिस्टर DIY वाला येईल, हॉलवाला माझा व्लॉग. आणि एक मी होम ऑर्गनायझिंगच्या वेळेसचं म्हणजे थोडंफार जेवढं मला पॉसिबल होईल मी काय कसं काय कुठे लावते आहे, कसं काय मी मॅनेज करते त्याचा पण ब्लॉग बनवेन. ओके. आणि जे असं नवीन शिफ्ट होत आहेत किंवा स्विच करत आहेत प्लेसेस तर त्यांना काही माझ्या एक्सपिरियन्सवरून एंडला टिप्स पण देईन. सो या आज उपवासामुळे थोडी एनर्जी कमी आहे. त्यात आवाज पण गेलेला आहे. खूप दगदग चालली आहे सध्या. बट या आय एम लाईकिंग इट. आणि तुमच्यासोबत शेअर करायला अजून छान वाटतं, मज्जा येते. सो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. येणाऱ्या ब्लॉगसाठी नोटिफिकेशनचं बटन क्लिक करा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येईल माझा ब्लॉग आल्यावर. बाय बाय. लव यू.